जीवन काका, या मेळाव्याला उपस्थित सर्व नगरपालिकेच्या नगरसेविका नगरसेवक, आपले शेकापच्या पंचायत समिती सदस्य, काळेवहिनी, उपस्थित आरपीआयचे कानबाजी, पिंगारे, दामणे साहेब इत्यादी बाकी इतर पक्षातील मान्यवर मंडळी, तसेच या कार्यक्रमाला उपस्थित सर्व कार्यकर्ता बंधू आणि भगिनींनो, कार्यकर्ता मेळावा घेण्याचं कारण एवढंच, कार्यकर्त्याला झोपेतून जागं करायचं होतं. कार्यकर्त्याच्या मनामध्ये प्रश्न हा एक सुरू होता की राहुल बाबू लढते का, लढणार आहे का, यंदा बड्डी तयारी आहे का. लढायची तयारी हे फक्त आपलीच राहते, बाकी जे फक्त तमाशे सुरू आहे. तुम्ही आतापर्यंत सगळ्याचे भाषण आहे, सगळ्याच्या भाषणामधून एक सार घेतला पाहिजे, पूर्ण इतिहास आठवूनही एक सार घेतला पाहिजे. या क्षेत्रामध्ये 20 वर्षापासून अनिल देशमुखांचा विरोध मनापासून आणि त्याच्या विचाराचा विरोध जर कोणी करत असेल तर ते फक्त आपला पक्ष आणि आपलं घरच आहे, बाकी दुसरा त्याचा विरोधक या क्षेत्रामध्ये नाही. जो कोणी विरोधक दाखवण्याचा प्रयत्न करत असेल तो मग शिवसेनेचा पदाधिकारी असेल, नाही तर शिवसेनेचा उमेदवार असेल, नाही तर काँग्रेसचा उमेदवार असेल, नाही तर भाजपचा उमेदवार असेल किंवा अजून कोणत्याही पक्षाचा उमेदवार असेल, त्याचा जर इतिहास तपासला तो जेव्हा केव्हापासून उभा असेल तो आज अनिल बाबूच्याच पार्टीत सामील आहे. कधी ना काही त्याचे अर्थव्यवहार झालेले आहे, पैसे घेऊन ते खाली बसलेले आहे, पैसे घेऊन त्यानं प्रचार यंत्रणा सुद्धा इलेक्शनच्या 3-4 दिवस आधी बंद पाडलेले आहे. हे मागच्याच वेळी आपण पांडवच्या रूपामध्ये पाहिलेलं आहे. या क्षेत्राचं राजकारण कसं चालते, अनिल बाबू राजकारणामध्ये खूपच हुशार आहे म्हणते, हे मला मान्य नाही. अनिल देशमुखासारखा मोठा माणूस अजून कोणत्या क्षेत्रात नाहीये असं माझं ठाम मत आहे. हे तर नशिबाने त्याला भेटून राहिले म्हणून निवडून येऊन राहिला. कारण आपल्या क्षेत्रातल्या लोकांनी त्याचा विरोध कसा करायचा आणि विरोध करण्यासाठी पार्टी मोठी राहते का माणूस मोठा राहते या वादात पडण्यापेक्षा याला एक वेळा संपायचा आहे हा जर निर्णय लोकांना केला तरच अनिल देशमुख संपू शकते. म्हणून मी म्हणतो काय हा विचार जर आपण एक मतानं जर केला तर अनिल देशमुख हुशार नाहीये हे आपल्याला लक्षात आहे. अनिल देशमुख जर हुशार असता तर सावित्रीबाई फुलेवरही एक घंटा बोलू शकला असता. अनिल देशमुख जर अभ्यासू असता तर बाबासाहेबांवरही एक घंटा बोलू शकला असता. अनिल देशमुख जर हुशार असता तर शिवाजी महाराजांवरही महात्मा गांधीवरही बोलू शकला असता. या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही एक घंटा बोलू शकला असता. बहुजनांच्या प्रश्नावर दलितांच्या प्रश्नावरही एक घंटा बोलू शकला असता. पण आपण 20 वर्षाचं त्याचं राजकारण पाहिलेलं आहे. अनिल देशमुख या विषयावर छेडत सुद्धा नाही, कारण त्या गोष्टीचा अभ्यासच नाही, त्याच्यामुळे त्या गोष्टीवर तो चर्चा सुद्धा करू शकत नाही. पाहिला टीव्हीवर चर्चा करताना अनिल देशमुख कधी नाही पाहिला. जो माणूस मुळातच मोठा आहे तो अभ्यासू चर्चा करू शकत नाही. हे तर त्याच्या नशिबानं त्याच्या चुलत भावाच्या पुण्यानं त्याला एक वेळा सत्ता दिसून गेली तर ते आजपर्यंत दिसूनच राहिली आहे. म्हणून तो खूपच हुशार आहे, खूपच राजकारणी आहे. त्यात जे काही चांगलं झालं असेल ते अनिल देशमुखानंच केलं, हे फक्त त्याचे भाट बोलत राहते आणि त्याचे भाट कोण आहे याचाही अभ्यास आपण केला पाहिजे. त्याचे भाट आहे बीएनसीचे ठेकेदार, जिल्हा परिषदचे ठेकेदार, नगरपालिकेचे ठेकेदार आणि या पूर्ण घर त्याचं पोचण्याचं काम हा अनिल देशमुख करते. म्हणून हे क्षेत्रामध्ये भाटगिरी करत असते. आपल्या कार्यकर्त्याला वेळच नाही. राहुल देशमुख त्याला पैसे देत नाही, ठेकेदारी करू देत नाही, पैशाची आवक नसल्यामुळे तो आपल्या कामात व्यस्त असते.
आपल्या चर्चा होत नाही. याच गोष्टी आम जनतेपर्यंत, आम नागरिकांपर्यंत आपण पोहोचवण्याची गरज आहे. का अनिल देशमुख हुशार कसा केला? अनिल देशमुखच निवडून येते, तो बरोबर 4-5 जण उभे करते. असा कसा करते? वीरेंद्र देशमुखाने अनिल देशमुखांना उभं केलं होतं का? राहुल देशमुखाला मागच्या वेळी तिकीट नाही भेटू दिली, हे अनिल देशमुखाला नाही भेटू दिली. त्याच्यानंतर राहुल देशमुख उभा राहायला त्याने केलं होतं का? आणि आता तो मग पुन्हा उभा करू शकते का? मी कोणाच्या म्हणण्यावर चालू शकतो का? मी कोणाला ठोकू शकतो का? हे विचार तुम्ही त्या नागरिकांसोबत चर्चा करताना सांगितले पाहिजे. एवढंच नाही, या क्षेत्रामध्ये हे जरी फिरत असले 3-4 दिवसापासून नानाजींनी एकच भाग त्याच्यातला सांगितला आहे का तिकीट शिवसेना विकते, शिवसेनेची तिकीट ही विकाऊच असते, पण ती विकते कोणाला? त्याच्यात सौदा कोणाचा होते? याचा अभ्यास झाला पाहिजे. 30,000 मतं शिवसेनेला भेटते म्हणून शिवसेनेची किंमत आहे, त्याची पैशात तुलना होते. कारण 30,000 मतं या क्षेत्रामध्ये शिवसेनेला मिळते. हे कोणाचे मिळते? या आम जनतेचे, नागरिकाचे, मतदाराचे मतं मिळते. हे तुमचे मुंडके मोजते आणि त्या मुंडकेची भावबाजी तिथं मुंबईत करते. आणि ते भावबाजी करून स्वतःचे खिशेचे जिल्हाध्यक्षापासून तर तालुकाध्यक्षापासून जे काही तालुका प्रमुख म्हणले त्याला जिल्हा प्रमुख म्हणले, गाव पातळीवरचे नेते आहेत, हे मतदाराचे मुंडके मोजून आपला सौदा करते, ते पैसे उचलून आपले तिकीट विकते. हे अनुभव आम्ही जवळून पाहिलेले आहे. तुम्ही आग्रह केला होता म्हणून तिथं शिवसेनेत गेलो होतो. मी वरत चर्चा केली. तिथं चर्चा करता करता तुझ्या क्षेत्रामध्ये मग विनायक राऊतनं प्रश्न विचारला की तुमचे कुणबी किती आहे? मी म्हटलं आमच्या क्षेत्रात जातीवर इलेक्शन नाही होत साहेब. तुमच्या याच्यात होते का? सरकारचं धोरण आहे का काही? का फक्त कुणब्याईला सवलत भेटल वगैरे? कुणब्याईसाठीच रिझर्वेशन राहील, कुणब्याईला सगळं भेटल का? देवाचं काही रिझर्वेशन आहे का? कुणब्याच्याच वावरावर डबं येतील, तिथंच पडल आणि बाकीच्या चाराही नुकसान होईल. म्हटलं साहेब जातीवर इलेक्शन होत नाही आणि जात मला विचारायची नाही, आणि कोणत्या जातीचे किती आहे हे कधीच राजकारणात कामी येत नाही. मागच्या वर्षी पाहिला पांडव उभा होता, कुणबीचा प्रचार केला, काऊन नाही आला निवडून? खूपच पैसेवाला आणला, खूपच जोर करणार आहे, इथं निवडून फक्त आता पांडवच येणार आहे अशा पद्धतीनं प्रचार करणारे ज्या क्षेत्रामध्ये शिवसेनेनं वीरेंद्र बाबू वारल्यानंतर तिकीट दिली होती सुनील शिंदेले, ते 30,000 जे मतं भेटले होते त्याच्या पैशानं फक्त ते 33च झाले, 34च नाही झाले. म्हणजे 3,000 मतं कमावू शकले पैसे. म्हणून माझ्या वडिलांचाही विश्वास नव्हता, माझाही विश्वास नाही का मतदार हा विकाऊ आहे आणि पैशानं इलेक्शन होत असते ना, पैशानं मतं खपत असते. उडान टप्पू तर सगळ्याच गावात आहे. ज्याचा काही सोर्स ऑफ इन्कमच नाही आहे त्याला खर्रे घोटायचे, खर्रे खायचे, आपले कपडे लत्ते इलेक्शनच्या पिरियड मध्ये करून घ्यायचे आहे, येणाऱ्या वर्षभरामध्ये दारू पिण्याचे, धाब्यात बसण्याचे पैसे जमा करायचे आहे, जे वाया गेलेल्या हातातून पोट शेतकऱ्याचं आहे तेच फक्त पैसे खाते आणि त्यांच्या मनावर इलेक्शन अवलंबून नसते. त्याच्यामुळे हा विचार करू नका का पैशानं राजकारण होते किंवा इथं फक्त मोठा पक्ष असला पाहिजे. तर इथं 30,000 मतं मिळवणारा हा शिवसेना झाला कुठून तयार? पहिल्या वेळी शिवसेना उभा होता वीरेंद्र बाबूच्या वेळी, तेव्हा 7,500 मतं, 4,500 मतं शिवसेनेला. प्रेमनाथताई बारोबर कमळावर होत्या तेव्हा. युती, सेना भाजपची युती होती. त्याच्यानंतर सेनेला तिकीट गेली, दीप्तीताई काळमे उभ्या होत्या, ह्या 8,000च्या वर जाऊ शकल्या. मग ही आपली चूकच म्हणावं का वीरेंद्र बाबू वारल्यानंतर आपण कोणी उभं केलं नाही? आपण उभं केलं नाही, पण जो विरोध वीरेंद्र बाबूने त्याच्या विरोधात तयार करून ठेवला होता तो विरोधी कंगू सेनेकडे
म्हणून ही लढाई आपण पुन्हा गॅप नंतर सुरू केली आणि ही सत्ता या काटोलमध्ये दिली. तर या काटोलमध्ये सत्ता देणार सगळ्यात मोठा श्रेय कोणाचं असेल तर जे जुने कार्यकर्ते होते त्यांचं, जे जुने मतदार होते त्यांचं आहे. नवीन पिढी माझ्यासोबत आली, त्यांनी आंदोलन पाहिले, त्यांनी विचार पाहिले, त्यांनी या गुंडागर्दीच्या विरुद्ध लढाई पाहिली, यांनी पोलीस स्टेशनवर वजन पाहिलं. तेव्हा कुठं या गावामध्ये पैसेवाल्याच्या विरोधात, सत्ताधाऱ्याच्या विरोधात, मंत्र्याच्या विरोधात आणि कॉलेजवाल्याच्या विरोधात युती करून सुद्धा इथं निवाळ पाडू शकले नाही. आणि काटोलची नगरपालिका एक आम माणसाच्या हातामध्ये दिली, जो फक्त 5 वर्ष आधी राजकारणामध्ये आला होता. या क्षेत्रात देण्यात वेळ लागणार आहे. मी तुम्हाला गणित सांगतो थोडेसे. या गावामध्ये युती झाली पांडव, अनिल देशमुख आणि चरणसिंग ठाकूर. तिघही एकामेकाच्या विरोधात लढले होते आमदार. तिघही एकत्र आले कशासाठी? तर राहुल देशमुखाची सत्ता बसली नाही पाहिजे. एक वेळा का या सत्तेवर बसला तर याला काढणं मुश्किल होईल, कारण हा पैसे खात नाही, तर याला विकतही घेऊ शकत नाही. एक वेळा फॉर्म भरला तर या शेवटपर्यंत दटून राहील. याला 3 दिवस आधी बस सुद्धा म्हणता येणार नाही. याचं ऍडजस्टमेंटच आपल्या हाताने होणार नाही. म्हणून ह्या निवडून नाही आला पाहिजे, सत्तेत नाही आला पाहिजे. म्हणून हे 3 ताकदवर एकत्र झाले. पण त्याचा जागा या जनतेने, या गावातल्या लोकांनी दाखवून दिली. हेच जागा आपल्या क्षेत्रामध्ये ते दाखवलं. या गावामध्ये मागच्या इलेक्शन मध्ये विधानसभेमध्ये मला 5700 मत होते, चरणसिंगला 5500 होते ना 5400 अनिल देशमुखाला होते. हे परिस्थिती 2.5 वर्षानंतर म्युनिसिपालिटीचं इलेक्शन झालं. या मोठ्या मोठ्या दिग्गजांची युती झाली तर 12 ते 12,500 मतं फक्त आपल्या पक्षाला एकट्याला आहे आणि ह्या 3 जणांनी मिळून 10,000 मग जे गाव आपल्याला 10,000 आणि 12,000 मतं गठ्ठा मतं या गावामध्ये देऊ शकते. आजही परिस्थिती तीच आहे. त्या 10,000 आणि 12,000चे 15 होतील, पण 9 होणार नाही. कारण ते मला जीव लावतात, माझ्यावर प्रेम करतात, माझ्यावर विश्वास ठेवतात आणि अजूनही गुंडापासून या गावामध्ये त्रास नाही, हे सगळ्यांना माहीत आहे. म्हणून ते गाव माझ्या पाठीशी आहे. आणि ज्या गावामध्ये 15,000 मतं एकाच गावामध्ये पडू शकते, तर तसेच बाकीचे गाव आहे. त्याच्यानंतर जिल्हा परिषद लढवलं, पंचायत समिती लढवली, अनेक ग्रामपंचायत लढवल्या. ते एकाच एनवा सर्कल मध्ये 60,000 मतं आपल्या जिल्हा परिषद ज्या पाटील आहे, अनिल पाटील धोटे यांच्या पत्नी उभ्या होत्या, त्यांनाच मत आहे. 6,900 काही मत आहे. दुसरं सर्कल पारटशिंगा सर्कल, त्याच्यामध्ये 6,400 काही मत आहे. म्हणजे 12-13,000 मतं ते झाले. 25,000 मतं तर इथंच आहे. नरखेड तालुकाही लढवला आपले बडोदे, तर पंचायत समितीमध्ये 135 मतांनी गेले, 135 मतांनी पडले, सेकंडवर होते. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला कार्यकर्ता आहे. मग आपला पक्ष मोठा नाही आता कोणता आहे? 8ही जिल्हा परिषद आपण लढवल्या, 16ही पंचायत समित्या लढवल्या. किती होत्या पंचायत समित्या? आपल्या 16च. मग अजून कोणता मोठा पक्ष पाहिजे? मोठा म्हणजे बॅनर मोठं लागेल का तुम्हाला? बॅनर मध्ये मागं नाही आहे, प्रचार यंत्रणेतही मागं नाही आहे, वक्तृत्वातही मागं नाही आहे. भाषण करण्यात तर आपल्यासारखा कोणीच नाही आहे या क्षेत्रात. मग अवगुण कुठं आहे हेच समजत नाही. अजून कसा मोठा पाहिजे पक्ष? विचाराने मोठे जाऊ यायच्यापेक्षा शेण खात नाही यायच्यासारखे. मग मोठं म्हणजे काय? मोठं हे फक्त विचारानं असलं पाहिजे. मला माझ्या पक्षाचा मनात भयंकर आदर आहे. मोठा पक्ष त्यालाच म्हणते का ज्या वीरेंद्र देशमुखांना पक्षाची सेवा 30 वर्ष केली, 22 वर्ष 20 वर्ष त्यानं सेवा केली.
त्याने इथं 22 वर्ष म्युन्सिपाल्टीचे अध्यक्ष म्हणून भोगले. त्या वीरेंद्र बाबूच्या कार्याची कदर करून त्या पक्षानं 6 वर्षासाठी विधान परिषद मध्ये आमदार निवडून दिला. कोणता पक्ष आहे? घरी फोन करून बोलावते का, ये तुले फॉर्म भरायचा आहे, तुले आम्ही आमदार करतो म्हणून बोलावते का? काँग्रेसवाले बोलावते का? सेनेवाले बोलावते का? भाजपवाले बोलावते का? राष्ट्रवादीवाले? राष्ट्रवादीवाले तर पहिले पैसे किती देतात ते सांग, म्हणून तुले देतो म्हणते. 5 करोड द्या आमदार आणि 10 द्या खासदार. होते का? नाही होत. हाय इतका जर मान आणि स्वाभिमान आपल्याला तिथं मिळत असन, तिथं स्वाभिमान आपला राखल्या जात असन आणि तुमच्या पैशाची तुलना न करता तुमच्या कामाचा आदर ज्या पक्षात करत असन तर त्याच पक्षात आपण मानानं राहिलं पाहिजे. का जिथं लात मारून हाकलून देते आणि बोलायची सुद्धा संधी देत नाही. त्या विनायक राऊतची कुणबी या विषयावर वाद होत होता आणि माझा आवाज चढला होता. तर त्या विनायक राऊतनं मला म्हटलं होतं का शिवसेना भवन मध्ये आवाज चढवून आजपर्यंत कोणी बोललेला नाही, तुमचा आवाज कमी करा. म्हटलं माझा आवाज कमी होणार नाही. ऐकणं नसन होत तर तुम्ही भवनाच्या बाहेर जा. माझा आवाज असाच आणि असाच राहणार आहे. हे पैसे न खाणाऱ्या माणसाचा आवाज आहे आणि याचा आवाज दाबण्याची ताकद सेना भवनात काय सेना प्रमुखातही नाही आहे. मी याच शैलीत बोलणार आहोत. काय म्हणणं आहे म्हटलं तो. आणि त्याला या पद्धतीनं माझं भांडण झालं म्हणून तिकीट भेटली नाही. म्हणून त्यानं जे आवाज चढवू शकत नाही, जे कुत्र्यासारखे शेपूट हलवते आणि जे पैशाच्या मागे हिंडते आणि पैसे देऊन तिकीट आणते त्याचा शोध लावला आणि शेवटच्या दिवशी त्याला तिकीट मिळालं. हेच आता येऊन चर्चा सुरू आहे. फडणवीस खूप वाढलं. कुठं वाढलं? नरखेडमध्ये खूपच आहे. मग कुठं आहे? ते काटोलातही खूप आहे. आहे आपल्या काटोला भेटून 2000 मधून का ते नाही भेटणार. एक समीर उमप होता, ते चरणसिंगचे काही ग्रुप होता, त्या पांडवाचे काही उपकार इथे लोकांवर होते, पैसे वगैरे वाटप झालेला होता म्हणून इथं 2200-1200 मत तरी भेटून गेले. हरनेल तेवढेही नाही भेटत. हे छाती ठोकून सांगतो मी. या गावात कामच नाही. कधी पोलीस स्टेशन मध्ये दिसला, कधी SDO ऑफिस मध्ये दिसला, कधी तहसील ऑफिस मध्ये दिसला, कधी मोर्चा काढताना इथं दिसला का कधी आंदोलन करताना दिसला. ज्याचं काम इथं नाही, ज्याचं काही कार्याच्या क्षेत्रामध्ये नाही, इथं मत कसे भेटत. त्याच्यानंतर मला अजून कुठं वाढला का? मेटपांजरा सर्कल मध्ये भेटते, कोंडाळी सर्कल मध्ये भेटते, कुठं भेटते नाही. इकडे नाही भेटणार. पाराचिंगा एरियामध्ये नाही, तिथं तर ते तुमचेच सर्कल आहे. मग वाढला कुठं? बरं वाढला, खूपच वाढला. खूपच मोठा हरणे होऊन गेला. शिवसेनेनं दुसऱ्याला तिकीट दिली हे आपण पाहिलं आहे. पहिले शिंदे दिली, त्याच्यानंतर पांडव दिली, आता हरनेल देईल किंवा अजून कोणाला देईल. तर शिवसेनेनं हरनेल तिकीट नाही दिलं तर मत कमी होणार आहे का? आणि शिवसेना हरनेल दिली तर प्लस होणार आहे का? शिवसेना सोडून हरनेची स्वतःची काही इमेज आहे का? हरनेचं स्वतःचं वजन, स्वतःचं कार्य आहे का? मग ज्याचे स्वतःचे मत नाही आहे, जो फक्त पैशाच्या भरोशावर पार्टीच्या भरोशावर आहे, तो वाढणार कसा आहे? हे सुद्धा चर्चा आपल्या चौकामध्ये त्याच्या विरोधकांसोबत करण्याची गरज आहे. तेव्हाच आपली चर्चा वाढणार आहे. पक्ष मायनस हरणे केला तो हरणे 0 आहे. पक्षात काही जात नाही अशी परिस्थिती आहे. आणि पक्षाला हे माहित आहे का इथं कोणालाही तिकीट दिलं तरी इथं अनिल देशमुखाच्या विरुद्ध पडणं आहे. त्याच्यापेक्षा इथचे मुंडके मोजा, पैसे घेऊन घ्या, ते पैसे मुंबईच्या एखाद्या मतदारसंघात लावून द्या तर कामी तरी येईन, एखादी सीट निवडून तरी येईन. म्हणून ते तसाच धंदा करते, तसाच व्यवसाय करते, त्याच्यातूनच पैसे कमावते. आणि छाती टोकून तुम्हाला आताही सांगतो का आताही थेट होणार. नवीन आणलाय खळदकर दे, त्याने आंदोलन केलं नाही. त्याचं एकमेव आंदोलन सुरू आहे ते म्हणजे मंत्रालय राखणे, तिथं दलाली करणे, तिथे पैसा कमावणे आणि त्याच्या भरोश्यावर लेआउट टाकणे. असे माणसं समोर येऊ द्यायचे आहे का? जे आताच तुमच्या तोंडात मुतायला तयार नाही आहे
तर निवडून आल्यावर काही कामी येणार आहे? ज्याले कळकळत तुमच्या विषयी नाही, ज्याले काही तुमच्या शेतकऱ्याच्या प्रश्नाशी घेण देण नाही, कधी एकही आंदोलन केलं नाही, त्याचे नाव चर्चेत येते. कारण अनिल बाबूचे जे कार्यकर्ते, मी आधी म्हटलं का ते भाट आहे, ते रस्त्या चौकात भाटगिरी करत असते, म्हणून हे नाव चर्चेमध्ये येत असते. आणि हे भाटगिरी आपण त्याला उत्तर देऊन बंद पाडायची गरज आहे. आणि बंद पाडता येते, जशी काटोलात आम्ही बंद पाडली, या क्षेत्रामध्ये सुद्धा बंद पाडता आली पाहिजे. आणि ते ज्या दिवशी बंद होईल त्याच दिवशी आपण निवडून येऊ. आपण कसे निवडून येऊ हे सांगतो आणि याच वेळी निवडून येऊ. अनिल देशमुख म्हणते खूपच हुशार आहे, त्यानंच राहुल भाऊले मदत केली. असं म्हणजे बापान काहीच निवड नव्हता पाडला का इथं 20 वर्ष? अनिल देशमुखांनाच मदत केली. म्हणजे मी निवडून आलो त्याच्यातही अनिल देशमुख हुशार. मला भाषण करता येते, मला आंदोलन करता येते, मी खस्ता खाल्ले, मी पैसे नाही खाल्ले, बायकोपासून पोरापासून वर्ष दूर राहिलो, या लोकांसाठी जीवाचं रान केलं, हे काहीच नाही. फक्त निवडून आलो तर अनिल देशमुख हुशार आहे, त्यानं बरोबर आणला. म्हणजे चरण भारी होत होता असा. हे अपप्रचार हे हाणून पाडण्याची गरज आहे. आताही जशी शिवसेनेची बदनामी होत असते, ते बदनामीच्या लायकच आहे, ते पैसेच खाते म्हणून त्याची चर्चा झाली तर काही फरक पडत नाही. पण दुसऱ्या गोष्टीत दुसऱ्या बाजूने आपली सुद्धा तशी चर्चा होऊन राहिली, ती चर्चा सुद्धा हाणून पाडण्याची गरज आहे. आताही हे चर्चा होणार आहे का आमदारकीमध्ये राहुल देशमुखाले पैसे देऊन उभं केलं आणि हे अनिल देशमुखच करून राहिला, ह्या सुद्धा प्रचार होणार आहे. तर तुमच्या तोंडून त्याचं उत्तर निघालं पाहिजे का? वीरेंद्र देशमुखाचं पोरगं वैभे कोणत्या ऐऱ्यात भाकऱ्याचं नाही होय, आणि ते कोणाच्या बापाच्या पैशाला टाकीदार आहे नाही, राहणार नाही. म्हणून तो पैसे घेऊन कधीच उभा राहणार नाही. त्याचे कार्यकर्ते साथ देतील, हो म्हणतील, त्याच दिवशी उभा राहील. राहू का नाही राहू हे तुम्ही सांगा. राहत आहे का? पण लढाई एकजुटीनं झाली पाहिजे, लढाई सारखीच झाली पाहिजे. इथं जीव गेला तरी चालेल, पण समोर त्याला मारल्याशिवाय घरात पाय ठेवणार नाही, हे शपथ घेऊन घराच्या बाहेर निघायची गरज आहे. याला पाडणं खूप सोपं आहे, हे डोकसंच नाही आहे. नाही तो म्युन्सिपाल्टीत प्रूव्ह करून दाखवलं. पण कसं असते, वीरेंद्र बाबू सोबत चून खाल्लं तर त्याची तारीख होते, वीरेंद्र बाबू सोबत कार्य केलं तर वीरेंद्र बाबूची तारीख होते. आणि इथं दिग्गज पछाडले तरी तारीख होत नाही, हे नशिबाचा भाग आहे. त्याच्यातही तारीख अनिल बाबूचीच होते का तोच हुशार होता म्हणून राहुल देशमुख निवडून आला. काय जमजम पछाडली, कसे चाटीत पकडले, कसे युतीचे चर्चा केला, कसे युतीच्या चाटीत त्याला पाडलं, कशी त्याची चोरायची युती घडवून आणली, हे सारं षडयंत्र रचणारा राहुल देशमुख आहे. हे जर तो त्याच्या विरुद्ध जसं षडयंत्र लढू शकते, तर या विधानसभा क्षेत्रामध्ये षडयंत्र करण्याची ताकद आहे. आणि आजपर्यंत जे घडून राहिलं ते माय प्लॅनिंग घडून राहिलं, याच्या पुढे घडणार आहे. आता फक्त 50% बाजू तुमच्या समोर क्लिअर झाली आहे का सेना तिकीट विकणार आहे. पण अनिल बाबूले वाटत का सेनेनं तिकीटही विकलं तरी मला जमत नाही, अजून काहीतरी पाहिजे, तर अजून एखादं पिल्लू जास्तीचं पैसे देऊन RTI कडून नाही तर अजून कोणाकडून उभं करत, हे उभं होणार आहे. नाही तर आमच्या युतीमधल्या एखादा पक्ष पकडून त्याला पैसे देऊन त्या पैशातलं एखादं उभं करण, डाव्या विचारातलंच एखादं पिल्लू उभं करत, या प्रयत्नात तो राहणार. पण हे क्षेत्रामध्ये समजावून सांगण्याची गरज आहे का अनिल देशमुखाचा फक्त एकच विरोधक आहे आणि तो राहुल देशमुख आहे. आणि हे किती पायलीचे 50 उभे राहिले तरी यायले कोणीच मत टाकू नका. ह्या जर प्रचार झाला तर आपल्याला कायले मोठ्या पक्षाची तिकीट पाहिजे, आपल्याला जनतेचीच तिकीट पाहिजे. जनतेनं जाम माणसाला तिकीट दिल्लीतून निवडून येते, पाहिलं आपण आत्ताच पाहिलं. सुरुवात काटोल म्युन्सिपाल्टी पासून सुरू झाली, दुसरी स्टेप होती दिल्ली विधानसभा, तिसरी स्टेप होती खासदारकी. जिथं लोकांनी एक वेळा लोकमत बनवून घेतलं त्याला पैशाने कोणी विकत घेऊ शकत नाही ना, दाट डबटून त्याचं मत विकत घेऊ शकत नाही, हे तर आपण पाहून घेतलं.
हेच तर वीरेंद्र बाबू आयुष्यभर सांगत राहिले का तुमच्यातच सगळी ताकद आहे, तुम्हीच इतिहास घडवू शकता. ज्याची ओळख नाही असं सांगणारा या मंत्री माझ्या म्युन्सिपाल्टीच्या इलेक्शन मध्ये आला होता, भाषण द्यायला. कोणत्या पोराला तुम्ही देता म्हणे, त्याला साधा कलेक्टर ओळखत नाही म्हणे, मंत्रालयात कोणी ओळखत नाही म्हणे. मी फक्त लोकांना म्हटलं का अनिल देशमुख जेव्हा पहिल्यांदा निवडून आला याला कोणतं पुत्र ओळखत होतो म्हणून. याला पहिल्यांदा निवडून दिलं तेव्हा त्याचं क्षेत्रामध्ये नाव झालं आणि त्याला सारे ओळखू लागले. तर तुम्ही ज्या दिवशी मला अध्यक्ष बनवान तेव्हा कलेक्टरही मला ओळखन, कमिशनरही ओळखन, मंत्री ओळखन आणि मंत्रालयातले ओळखन. तर आज ते सत्य करून दाखवलं. तसंच तुम्ही आमदार करून दाखवलं तर सारेच ओळख. आणि खूप सोपं आहे त्याला पाडणं. आपल्याला पंचायत समिती, जिल्हा परिषद दोन्ही तालुक्यामध्ये आणि एक म्युन्सिपाल्टी फक्त काटोल, मोवाड आपण लढवली नाही आणि नरखेडी आपण लढवली. 2 म्युन्सिपाल्ट्या सोडून बाकीच्या ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद आणि याचे मतं काटोल नगरपालिकेची याची जर टोटल केली तर आपल्याला जवळपास 38,000 मतं आहेत. 38,000 जर आपल्याला मतं आहे आणि जेव्हा मोवाडचे मतं, नरखेडचे मतं ऍड होतील, इथं सगळ्याच गावा इथले जवळपास लोक आहेत. नरखेड तालुक्याच्या सगळ्या गावातला कमीत कमी 1 जण आहे. काटोल तालुक्यातल्या सगळ्या गावातला कमीत कमी 1 जण आज इथं हजर आहे. इथं 400 जरी माणसं असत आणि एकानं आज जरी शपथ घेतली का मी 100 जणांना सांभाळीन त्याची मतं टाकून घेईन, तरी आज या हॉलमध्ये 40,000 मतं बसली आहेत. मग कसे आपण फाईट मध्ये नाही आहोत, आपणच फाईट मध्ये आहोत. म्हणून अनिल देशमुखाची फाटली आहे, म्हणून त्यानं 2-2, 4-4 पानाची पुरवणी काढली आहे. आणि लोकमतची पुरवणी ह्या फक्त पैसेवालाच काढू शकते, हे लक्षात घेतलं पाहिजे. याची सुद्धा चर्चा जनतेपर्यंत गेली पाहिजे का यानं सांगितलं म्हणून छापलं आणि ते पेड न्यूज आहे पूर्ण, आणि ते पैसे घेतल्याशिवाय लोकमत किंवा कोणताच पेपर 4-4 पानं छापत नाही. तरुण भारतवाले माझ्याजवळ 15-20 दिवसापासून चक्रा मारून राहिले. 45,000 मी छापून देतो म्हणून नाटून माहीत टाकत नाही. मी काही स्वतःची तारीख छापत नाही. मी वर्गणी करून इलेक्शन लढतो म्हटलं, लोकांनी वर्गणी दिली, तुला द्यायला नाही दिली. मी बॅनर छापीन, पोस्टर छापीन, जे काही प्रचार यंत्रणा राबवायची आहे ते राबवीन. आणि पुन्हा आपल्याला जसं मागच्या वेळी अडचण झाली, अपक्ष लढलो होतो म्हणून 10,000 मतं भेटले, तर अपक्षाच्या वेळी आपल्याला 15 दिवस प्रचाराला भेटत असते, चिन्हाचा प्रचार जवळपास 10 दिवस करायला भेटते. आज आपली काही अडचण नाही. पक्षाचं चिन्ह बंडी रिलीज झालं आणि पक्षाला अलॉट झालेलं आहे, म्हणून आपण फॉर्म भरल्यावरही आपल्याला बंडी चिन्ह भेटणार आहे. आणि या क्षेत्रामध्ये वीरेंद्र बाबूचं ज्यानं काम केलं आहे त्याला पुन्हा बंडी दाखवणार आहे आणि ते मतं आपोआप पडणार आहे. हे परिस्थिती या क्षेत्रामध्ये आहे. नाही तर साहेबरावांनी सांगा त्या दिवशी जसं उभं राहून तुमचं स्वप्न, हेच काटोलातही पडलं होतं. ज्या दिवशी वोटिंग होतं ना त्याच्या आदल्या दिवशी अनेक लोकांना वीरेंद्र बाबू स्वप्नात दिसले होते आणि त्यानं झोपेतून उठवलं ना जा मतदान करून ये म्हटलं. तेव्हा त्याचे डोळे पाणावले, कुठंतरी ते विचलित झाल्यासारखं वाटलं, म्हणून राहुल देशमुखांना निवडून दिलं. हेच स्वप्न यायला आता दिसलं 3 दिवस आहे. साहेबराव उठा, जरासा जोर लावा लागते, बंडी निवडून येते आणि यंदाच येते. तट्टून दिल्याची गरज आहे. म्हणून आपल्याला आज शपथ खायची आहे का घरी नाही गेलं चालन, महिनाभर जाणार नाही, पण प्रचार यंत्रणा अशी राबवायची आहे का समोरच्या नाकी नऊ येऊन जाईल आणि त्याला पसीना छुटून जाईल. कारण त्याच्याजवळ पैसा असला तरी हिंमत फक्त आपल्याच जवळ आहे, आणि जो गरीब आहे त्याचं हारलं तरी काहीच जाणार नाही. याचे वीरेंद्र बाबूचे वाक्य तिथंच लिहून ठेवलेलं. तुम्ही जिंकलात तर जग जिंका, आणि तुम्ही हारलात तर एका झोपडीशिवाय हारण्यासाठी, तुमचं गमावण्यासाठी तुमच्याजवळ काहीच नाही. त्याच्यामुळे आपण हारलो तर आपल्याजवळ गमावण्यासारखं काहीच नाही, पण जिंकलो तर आपण सगळं काही साध्य करू शकतो. आपल्या पद्धतीने यंत्रणा राबवू शकतो, आपल्या पद्धतीने एसडीओ ऐकू शकते, तहसीलदार ऐकू शकते, पोलीस स्टेशन ऐकू शकते, बीएमसी मध्ये काम होऊ शकते. याला तर कुठलं विचारत नाही मंत्री आहे 20 वर्षापासून.
BNC मध्ये जेव्हा रोड प्रोजेक्टचं काम घेऊन PS साठी आम्ही चक्रा मारत होतो तेव्हा त्याला सांगितलं BNCच्या इंजिनियरने गावखेड्याचे रस्त्याची हालत अतिशय खस्त आहे. तर ते BNCचे इंजिनियर आता नाव नाही घेत त्याचं पण ते म्हटलं तर ते म्हणे तो असा तो मंत्रीच नाही पाहिला भाऊ म्हणे आम्ही साऱ्या आमदाराचे पत्र येते म्हणे का ह्या रस्ता बांधायचा आहे तो रस्ता बांधायचा आहे ह्या बांधायचा आहे तो करायचा आहे. त्याच्यातून मग 15-20 नाव रस्त्याचे नावं राहते तर फंड असेल तर 10-12 आम्ही करतो म्हणे आणि ह्या तर 5 वर्षात एकही पत्र देत नाही. म्हणून रस्त्याची हालत कसं आहे. जो रस्ते बांधू शकत नाही जो कारखाना आणू शकत नाही मागच्या वेळी ग्लुकोज आणणार होता आताही त्याला अपील करायचे आहे का आता ग्लुकोज 5 कमीत कमी इलेक्शन पर्यंत जिवंत राहिले पाहिजे मतदान करायसाठी. या तुमच्याशी काही लेनदेन नाही या क्षेत्राशी काही लेनदेन नाही इच्छा प्रश्नाशी काही लेनदेन नाही. याने स्वतःचा माल मोठाराचा आहे स्वतःची कमाई करायची आहे आणि स्वतःची दुकानदारी चालवायची आहे. हेच 20 वर्ष केले आहे आणि अजून पुढचे 10 वर्ष करायची तयारी आहे. म्हणून हे जे विधान आपलं लोकसभेमध्ये घडवलं हे आम जनतेनं घडवलं आहे. हे आम जनतेपर्यंत आपले विचार पोहोचवण्याची शक्ती ही फक्त कार्यकर्त्यात असते आणि ते कार्यकर्ते किती मजबूत आहे या आजच्या पावसानं आपल्याला सांगून दिलं. इतका धोधो पाऊस असून सगळ्या अडचणी असून आणि 4:45ची वेळ होऊन राहिले सारे उपाशी बसले. साऱ्याला माहित आहे का जेवण इथून तयार आहे पण एकही म्हणत नाही का भाऊ झालं असेल जास्त बोर नका करू आम्हाला जेवायचं आहे. कळवळीने ऐकून राहिले कारण त्याच्या मनात त्याच्या विषयी गाठ बसलेली आहे त्याला करून दाखवायचं आहे. ह्या अनिल देशमुख पाडून दाखवायचं आहे आणि हे वीरेंद्र बाबूचं स्वप्न आपल्याला साकार करून दाखवायचं आहे. एवढ्यासाठी आपण हा कार्यकर्ता मेळावा घेतला आहे. आपण या क्षेत्रामध्ये जवळपास 40,000 मतं आजच आहे. या क्षेत्रामध्ये मी फिरत असताना नरखेडमध्ये अतिशय नाराजी आहे नरखेड तालुक्यामध्ये अतिशय नाराजी आहे या कोंडाळी भागामध्ये सुद्धा भयंकर नाराजी आहे. याच्या हे मेटपांढरा सर्कल मध्ये सुद्धा नाराजी आहे. बंडू भाऊ आले म्हणजे काँग्रेसवाले होते काळे नरेंद्र भाऊ आले म्हणजे काँग्रेसवाले कशामुळे त्यानं तिथचं राजकारण पाहिलं आहे बंग साहेबाचं काम पाहिलेलं आहे. बंग साहेबांना कशा पद्धतीनं काम केलं नुसतं पैसे खाण्याकडेच लक्ष नाही दिलं कार्यकर्ते कसे जपले हे सगळं त्यानं जवळून पाहिलं आहे. पण त्याच्यानंतर अनिल देशमुख आल्यावर ह्या कसं राजकारण करते दोन्ही पार्ट्या कशा खुश ठेवते जो मुंबईला त्याच्याजवळ पैसे कसे सरकवते हे सारं पाहिलं त्याने उमले म्हणून हे आपल्यापर्यंत आले आहे. आणि हेच परिस्थिती सर्व क्षेत्रामध्ये आहे. जोपर्यंत तुम्ही दाखवणार नाही का अनिल देशमुखला फक्त राहुल देशमुख पाडू शकते तोपर्यंत हे बाकीचेही गट तट सगळे कार्यकर्ते जुळणार नाही तोपर्यंत त्याचा पराभव होणार नाही. मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो का अनिल देशमुख जवळपास 20 ते 25,000 मतांनी यावर्षी पडणार आहे. फक्त दटून वेळा लागते आणि प्रचार करावा लागते कारण त्याच्याजवळ सांगण्यासारखं काहीच नाही. पाठ झालाय आपल्याला तो काय करणार आहे माहित आहे ना पूर्ण स्ट्रॅटेजी पाठ झाली. कसा एखादा भालू पाहतो आपण पिंजऱ्यात भालू काय करते असा चक्कर मार मग असा चक्कर मार पुन्हा असा चक्कर मार पुन्हा असा मार आपल्याला माहित आहे त्या असाच करते. तसा अनिल देशमुख या भालू काय काय करते आपल्याला पूर्ण पाठ आहे. बेरोजगारीचे मेळावे घेते करिअरच्या नावाने दप्तर वाटते मग गरीब माणसाचे मेळावे घेते त्याने महिला लावून देण्यासाठी त्याने थैल्या वाटते कायच्यासाठी थैल्यांच्या गड्ड्यात गावात गेल्यावर दिसल्या नाही पाहिजे बाहेरून फक्त घड्याळ दिसली पाहिजे. त्याच्यानंतर मेळावे घेते पटवाऱ्याचे त्याच्या बरोबर पोस्ट करून देते. त्याच्यानंतर मेळावे घेते जिल्हा परिषदच्या मास्तर यायचे त्याच्या पाकिटाबरोबर पोचवून देते. त्याच्यानंतर घेते मेळावे बचत गटायचे बचत गटायला पैसे पोचता करते. त्याच्यानंतर मेळावे घेते सगळ्या गावाचे सरपंच यायचे आणि सरपंचाची आज कोणी सरपंच असं इथं तर आनंदाची गोष्ट सांगतो तुम्हाला. तुमचा भाव 1 लाख रुपये आहे. प्रत्येक सरपंचाजवळ 1 लाख रुपये पोहोचणार आहे पोहोचली असती
शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला 1.5 लाख रुपये मिळणार. अजून काय पाहिजे आपल्याला? राशन कार्ड बनत नव्हते तर अनिल बाबूंना मोहीम खेळ सुरू केली आहे. राशन कार्ड भेटून राहिले. पेपर मध्ये लिहून आलं 22,000 राशन कार्ड वाटले अनिल बाबूंना. कुठं? काटोलात मिळावा तुम्ही. 29,000 मतदार आणि 22,000 यांना वाटले. हे पेपरात आलं म्हणून तुम्ही आश्चर्य वाटलं का ह्याचा गणित काहीतरी चुकीचं आहे, या चुकीचं काहीतरी सांगून राहिला. तहसील ऑफिस मध्ये तपासायला गेलो तर याच्या मेळाव्याच्या दिवशी फक्त 4 लॉट झाले होते. होऊच नाही शकत. अरे कागद जमा करावे लागते, पूर्ण कागद असले पाहिजे, पूर्ण कागद व्हेरीफाय झाले पाहिजे, तो त्या सगळ्या नियमात बसला पाहिजे, तरच त्याचं राशन कार्ड तयार होईल, तरच त्याचं सगळं कागदपत्र तयार होतील. कागदपत्र पूर्ण नसेल तर कसं तयार होणार? हे समजत नाही. जे सह्या मागायला मुले त्या मुले आता रहिवासी प्रमाणपत्र कायले चालले हो बुके तू नाही ते अनिल बाबून सांगितलं आहे महिना लावून देतो म्हणजे आवाज तू इलेक्शन आला कसा सांगते तू काय जाते 50-100 रुपये झेरॉक्स मध्ये खर्च करून तू काय चक्रा मारून राहिली आमच्या काय काकी न आणून राहिली 1.5 लाखाचं सहाय्यकर म्हणून तिथं काहीच भेटले नाही. हे कागद पडले राहणार आहे आणि ते आज गठ्ठा बांधून पडलाय. इलेक्शन नंतर जवळून फेकणार आहे तहसीलदार. हे सोपं 4 वर्ष काऊन नाही शेवटच्याच वर्षी काऊन? हे प्रश्न विचारणारे नागरिक पाहिजे. हे फक्त प्रश्न आपलेच कार्यकर्ते विचारू शकते. या गोष्टीची चर्चा आपलेच कार्यकर्ते करू शकते. म्हणून तो म्हणते वीरेंद्र बाबूचे कार्यकर्ते विचित्रच आहे. असं का खाऊ घालते म्हणते यायले काही कुठतच नाही म्हणते. बेसन त्याच्या पलीकडे काय आणि नंतर जाहीरनामा सांगते येईल तो आता कसा फोटो राहील कसा राहील. भाषण देताना काही इकडे करोडो लोक राहील. ते पवारच्या सभेचे इकडे जॉईन करते फोटो काढतात आणि ते मग पॉम्पलेट पुस्तक छापते. 1442 कोटीचा विकास, 972 कोटीचा विकास. पूर्ण महाराष्ट्राचं बजेट 3,500 कोटीचं आहे. ह्या एका 1914 कोटी काटोला तर सांगते दिसतच नाही. म्हणजे या गरमीत होते की नाही होत का? म्हणजे पंचवार्षिक योजनेमध्ये जर ठरलं असेल तर इतका फंड रस्त्यावर खर्च होणार आहे, इतका शिक्षणावर होणार आहे, इतका या कामासाठी होणार आहे, इतका सिंचनावर होणार आहे. हे पंचवार्षिक योजनेत ठरलेले जे काम आहे आणि जे घडणार आहे अनिल देशमुख मोठा आहे हे माहीत आहे. पण त्याच्यापेक्षाही मोठा जर निवडून आला तरी जे हे काम होणारच आहे त्याचे सुद्धा हे पुस्तक वाटते म्या केलं म्हणून. म्या केलं म्हणण्यासाठी एखादी वास्तू पाहिजे. म्या केलं आहे हे अनिल देशमुख होता म्हणून हे धरण झालं बा. तो जाण प्रकल्पही मायाच्या झाला म्हणते. केव्हाचा सँक्शन आहे तो? वीरेंद्र बाबूचं आयुष्य गेलं 6 वर्ष तिथं भांडता 6 वर्ष निघून गेले सभागृहामध्ये विधान परिषद मध्ये का जाम प्रकल्प कंप्लीट करा म्हणून. जाम प्रकल्पाने आमची सिंचनाची सोय होणार आहे म्हणून. त्याच्यातही त्याचं धरणाचं भिंत कमी केली म्हणून आज त्याची कॅपॅसिटी कमी आहे. त्याची धरणाची भिंत वाढवली असती तर सगळे कॅनल सुरळीत राहिले असते, सगळीकडे सिंचन व्यवस्थित झालं असतं. काही हे प्रश्न मांडायला वीरेंद्र देशमुख जिवंतच नाही राहिला. दुसऱ्या माणसाला विश्वास नाही लोकांचा. तो रेल्वे लाईन नरसिंहरावच्या काळातली नरसिंहराव तिथं सांगितली होती का मी रेल्वे लाईन टाकून दिली. ते आज कंप्लीट झाली. नरसिंहरावने मॅच केली होती अमरावतीला. मी भोकनाळा मागाची हद्द राहिली. आता तहसील कार्यालय बांधून राहिलं हे कदाचित त्याच्या पुस्तकात काही नीट बांधून राहिलं म्हणून. या महाराष्ट्रामध्ये जेवढे तहसील कार्यालय खराब झालेले आहे त्याचा एकसारखाच प्लॅन आहे, एकसारखंच बांधकाम आहे आणि एकसारखेच तहसील कार्यालय सर्व महाराष्ट्रात तयार होणार आहे. म्हणजे इथून तुम्ही दुसऱ्या गावात जरी गेले आणि तहसील कार्यालयात काम पडलं तर तिथं तुमचं कन्फ्युजन नाही झालं पाहिजे का तहसीलदार कुठं बसते ना अजून कोण कुठं बसते, SDO कुठं बसते. तुम्हाला पाठ पाहिजे का हा कोर्स आहे, या कोर्स
राशन कार्ड संबंधी राहते, इकडे गेलं तर निवडणुकाचा विभाग राहते, हे तुम्हाला पाठ पाहिजे असं स्ट्रक्चर गव्हर्नमेंटने तयार केलं. हे स्ट्रक्चर एक सारखं पूर्ण महाराष्ट्रामध्ये तयार होणार आहे आणि ह्या आपल्या बुकलेट मध्ये लिहिणार आहे मॅच जमलं म्हणून. पाहून देणार, खोटं नाही सांगून सारच उडान पूल नाही म्हणणार तो तेवढा चालू आहे, कारण पोलचे पैसे बसून राहिले लोक, तर ते म्हणणार नाही ना केला म्हणून. केला त्यानं, पार्टनरशिप त्याची आहे, त्या कंपनीमध्ये पार्टनर आहे. कोणी देते का आपलं शेत कोणत्या बिल्डरला भाड्यानं वडील ठेवून सिमेंट ठेवासाठी, लोहा ठेवासाठी? हे यांना दिलं आहे. त्या पुलाच्या बाजूचं जे शेत आहे बायपास आहे या पुलाच्या मधलं जे शेत आहे हे अनिल देशमुखाचं शेत आहे आणि ते यांना भाड्यानं दिलं आहे एवढ्यासाठी, कारण तो त्या कंपनीमध्ये पार्टनर आहे आणि त्याच्यामधून त्याचं उत्पन्न होते. म्हणून अनिल देशमुख त्या पुलावर काही बोलत नाही, तिच्या टोलवर काही बोलत नाही आणि कुरघोड्या काढणारे सेनेवाले असं आंदोलन करतो, तसं आंदोलन करतो, टोल बंद करतो, टोल असं करतो, मार्ग वावड्या करत त्याने मोर्चा नेला. सकाळी 6 वाजताच गेले, त्याला वाटलं 7 वाजता जर राहुल देशमुख उठला तो जर चालला गेला तर श्रेय त्याला भेटून जाईल, म्हणून सकाळी 6 वाजताच गेले तोडफोड करासाठी आणि तिथं टोलवर तोडफाड केली आणि तिचा टोल बंद पाडला. तो एक दिवस बंद होता, पुन्हा सुरू झाला. टोल सुरू केलं पाहिजे हे शासनाचं धोरण आहे. त्याचा जर शासनानं व्यवस्थित ऍग्रीमेंट केला असेल तर तो टोल सुरूच राहणार आहे. फक्त या मंत्र्याची गाडी अडवा लागते, 2 होता धरून ठेवा लागते आणि त्याला म्हणा लागते का या टोल बंद कर आणि या शासनात जर तो वजन आहे हे 1700-1800 कोटी पुस्तकात लिहिलेला विकास दाखवतो, तर हे शासनाला म्हण का ह्या पूर्ण पुलावर जो 700-800 कोटीचा खर्च आला असेल तो बजेटमध्ये त्याची तरतूद कर आणि सरकारच्या खजिन्यातून ते पैसे त्या ठेकेदाराला दे. त्या दिवशी या टोल बंद होणार आहे. आपण आंदोलन केल्याने या टोल बंद होणार नाही. आपल्याला एकच आंदोलन करावं लागते, त्या मंत्र्याला खुंदा लागते. तर त्याची आता वेळ राहिली नाही, आचारसंहिता लागून आणि इलेक्शन येईल म्हणून दुसऱ्या पद्धतीनं खुंदा चालतं का ज्याचे फोटो बी उमटणार नाही. आणि दुसरी पद्धत आहे लोकशाहीची, मतदानाची. ज्या पद्धतीनं आपण मतदान करू त्या पद्धतीनं आपण त्याला धडा शिकवू शकतो आणि त्याला पाडू सुद्धा शकतो. म्हणून हे तर डोक्यातून काढून टाकत का तो भयंकरच विद्वान आहे, भयंकर प्लॅनिंग करते वगैरे काहीच नाहीये. नशिबानं त्याची पाठा फुटून राहिली, नशिबानं त्याला मतं